भावांनो पहिला टेक होता आणि काका आलेले आहेत मध्ये गाडी घेऊन. येणार आणि होणार ते नॉईज कॅन्सलेशन मध्ये. आमच्यासोबत तुम्ही फक्त हा चला कॅमेरा नाही मी ते हे करतो. कॅमेरा ऍक्शन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला आजचा ब्लॉग चालू करूया. आणि आज मला डेली प्रमाणे जायचं आहे ऑफिसला. तर चला जाऊया ऑफिसला. आणि ऑफिसमध्ये एक तुमच्यासाठी म्हणजे वेगळा असा एक आज मी काहीतरी करणार आहे. तर चला जाऊया ऑफिसला. मी आहे ओमकारच्या इथे आणि हा बघा झोपला इकडे. गम्मे हे गम्मे. ओमकार काय आलं बाबा? आरामात आरामात. असंच जरा बसलेलो. धीर घे मॅडम यार जरा सांभाळायला. एकदम रडतोय बिचारा. काहीतरी झालंय आज त्याच. मित्रांनो लंच झालेला आहे आणि आम्ही आलो आता इकडे. यांना बोलतोय गेम खेळूया. तो बॉटलवाला आहे बघा. बॉटल वगैरे सगळं तयार आहे पण हा फोटो काढतोय. आणि आज रिव्ह्यू घ्यायचे भावानो पिकनिकचे. मी जी पिकनिक स्पॉन्सर केलेली त्या पिकनिकचे रिव्ह्यू घ्यायचे आज. चला बाकी नंतर दाखवतो तुम्हाला. भावानो रिव्ह्यूच्या आधी होणार आहे रील्स. याला एक डायलॉग द्यायचा आहे. कोणता आहे? नको टाकू. ओके डायलॉग सांगतो भावानो तुम्हाला. आमच्या बरोबर तुम्ही फक्त ईर्ष्या करू शकता. बरोबरी तुम्हाला जमणार नाही. आणि हे ह्याच्यासाठी भावा. अरे हे ह्याच्यासाठी आहे. घे चल तेव्हा त्याला ती बनवायची आहे रे. इकडे कर. हे काय झालंय? थंडीने इथे. आणि काय झालंय 24 तारखेला काय झालंय? स्टेटसला स्टोरीला असं टाकलंय. बोल. पर्सनल इश्यू छे म्हणजे काय म्हणजे इधर का मामला आहे. लई प्रेम करतो तुझ्यावर पण काही बोलतात ते शिवात नसते ती गोष्ट आपल्याला भेटत नाही. आमचा दिवस होता 24/11 त्यामुळे आजचा दिवस 24/11. न्यू रील स्टार इन द हाऊस. मयूर तलेकर. डायलॉग नाही टाकणार बाबा. हा बस के बाबा. न्यू रील स्टार इन द हाऊस बाई. 3 cheers फॉर मयूर. हेपी पुरे. कुठचा काढलाय बा फोटो भावांनो. पहिला टेक होता आणि काका आलेले आहेत मध्ये गाडी घेऊन. येणार आणि होणार ते नॉईज कॅन्सलेशन मध्ये. आमच्यासोबत तुम्ही फक्त हा चला कॅमेरा नाही मी ते हे करतो. कॅमेरा ऍक्शन. भावांनो सेकंड टेक मध्ये घेतलेला आहे भावांनो यांनी. आमच्यासोबत तुम्ही फक्त ईर्ष्याच करू शकता. बरोबर तुम्हाला अजिबात जमणार नाही. पुढे काय नाही टाकायचं. आम्हाला रील्स करता एक हे बघा कोण दिसलंय. म्हणजे बॉईज लाईफ बोलतो ना आपण तसं आहे. एकदम रिस्की आहे. बिल्डिंग मोठी आहे. भलेही 4 मजल्याची असेल तरी पण रिस्की आहे भावांनो काम. भावांनो हा लागतोय कारण इथे मागे 4-5 लोक आहेत म्हणून. ह्याला मी सांगितलं. मी ज्या पहिल्या दिवशी चालू केलं मला पण असेच लाज वाटत बनवायचे. आता सुरुवात लाज वाटत होती मला पण. भावा लोकांना घाबरतात व्हिडिओ नाही. भाई मॅक्सी बिक्सी बनवतो मला ज्या फरक पडत नाही. तिथे डोळ्यात बोट टाकू का?
म्हणजे मी साडी घालून सुद्धा व्हिडिओ बनवू शकतो. कॉन्फिडन्सनी बायकांवर फिरू शकतो. मला कसलीच लाज वाटत नाही. आता हे आवाज हे करूया. ए ऐक ना आता बघ हे बघ बोल. काय केलं दाखव आता. अरे इथून आता इथून पकडायची असं. हे बघा माझा रोड अच्छा असा रोड बनवलाय तू. थांब मागे असा रोड बनवलाय. हाय खाय आणि एक गाडी आणि दे मी दाखवतो. तू कोण बनणार आहेस? हा काहीतरी एकच बनायचं असतं. पोलीस की आर्मी? पोलीस बनणार आहे. नुसती गाडी असून नाही होत. हो काय हे काय करायचंय? की नाही काय तेच होतं ना. आफ्टर लाईन बिफोर लाईन. आफ्टर नंबर बिफोर नंबर वाला ना. अरे ते आफ्टर आणि बिफोर नंबर लिहायचं होतं तेच होतं ना. आणि मला आजच म्हणजे कालच मला समजलं माझ्या मोबाईलमध्ये एक फीचर आहे. ते म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्ही पण कॅमेरा एकसाथ दिसतो. म्हणजे ते आपल्या ब्लॉगिंगसाठी यूज होणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता त्याच्यामध्ये व्हिडिओ करून. तर चला हे बघा भावानो, हा तो फीचर आहे जे मला माहिती नव्हतं. म्हणजे या साईडला तुम्ही फ्रंट बॅक दोन्ही पण करू शकता. आता मी इकडे जेवण बनवतो आहे तर जेवणाची पण दाखवू शकतो आणि माझं मी बोलतो ते पण दाखवू शकतो. अशी रील म्हणजे अशी व्हिडिओ बनवू शकते. किंवा मी रील्स शेअर करताना वगैरे श्रीमंत वगैरे जसे करतात किंवा कॅरी मिनाटी जसं करतो तशी मी रील करू शकतो. तर हा एक मला कालच समजलेला आहे. तर चला ह्या फीचरने मी काय 2-3 व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा तुम्हाला आवडत आहेत का. बाकी मला तर हा फीचर आवडलेला आहे भावांनो. बाकी मी कसा दिसतोय सांगा. थोडा कंटाळलेलो आहे. चला